थांबा. जर तुमच्या आयुष्यात सध्या काहीच बदल होत नसेल, जर रोज सकाळी उठून तेच काम, तेच लोक, तेच जीवन चालू असेल, तर एक कडू सत्य ऐका. कदाचित तुम्ही अजून खूप जास्त सभ्य आहात. हो, कारण इतिहास कधीही सभ्य लोकांनी घडवलेला नाही. इतिहास घडवलाय त्या लोकांनी जे लोकांच्या नजरेत वेडे होते, ज्यांनी झोपेचा त्याग केला, ज्यांनी आराम सोडला, ज्यांनी 6-7 महिने नाही तर कधीकधी वर्षानुवर्षे जगापासून दूर राहून फक्त एका स्वप्नासाठी मेहनत केली. लोक हसले, लोक म्हणाले हा काहीच करू शकत नाही. पण त्याच लोकांनी एक दिवस इतिहास लिहिला. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही खरंच बदलासाठी तयार आहात का? कारण बदल हवा असेल तर आजपासून तुमच्या आयुष्यात फक्त 3 नियम असायला हवेत: रिसेट, रिस्टार्ट आणि रिफोकस. जे काही आजपर्यंत चुकीचं झालं, ज्या चुका झाल्या, जितका वेळ वाया गेला, आजच सगळं रिसेट करा. नवीन ऊर्जा, नवीन जिद्द घेऊन आजपासून पुन्हा सुरुवात करा, रिस्टार्ट करा. आणि मग तुमचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक विचार, प्रत्येक मेहनत एका ध्येयावर रिफोकस करा. लक्षात ठेवा, झिरोपासून हिरो बनणारे लोक नेहमी थोडे वेडेच असतात. तर मित्रांनो, जशी तुम्हाला भुकेची ओढ लागते आणि ती स्वतः जेवल्याशिवाय शांत होत नाही, तसंच तुमची स्वप्न तुमच्या मेहनतीनेच पूर्ण होऊ शकतात. कोण म्हणतं चमत्कार फक्त गोष्टींमध्ये होतात? चमत्कार खऱ्या आयुष्यातही होतात, पण ते त्यांच्याच आयुष्यात होतात जे आपल्या स्वप्नांसाठी आणि कामासाठी वेडे आहेत. कोणाशी काही व्यवहार असेल तर त्याला पैसा देऊन टाका, पण आपला वेळ आणि डोकं कोणालाही देऊ नका. कारण या 2 गोष्टी जर तुम्ही स्वतःसाठी वापरल्यात तर तुम्ही कुठेच्या कुठे पोचाल, आणि जर तुमची ही वेळ आणि डोकं दुसरं कोणी वापरत असेल तर तुम्ही कुठेच उरणार नाही. हत्तीवर बसून लढू नका. स्वतःला, स्वतःच्या स्वप्नांना आणि प्लॅनिंगला लपवून ठेवा. कोणालाही सांगू नका तुम्ही काय करत आहात. बाहेर पडलात तर असं वाटलं पाहिजे की कोणाला तुम्हाला भेटायचं असेल तरी त्याने विचार केला पाहिजे की ह्याला काय भेटायचं. एकटे बसून राहा. अभ्यासाचा कंटाळा आला तर फिरायला जा. लोकांसमोर वेड्यासारखे वागा, काही हरकत नाही. लोकांना तुम्हाला वेडं समजू द्या. याचा फायदा हा होईल की ते तुमचा वेळ खाणार नाहीत. तुमची स्वप्न कधीच कोणाला सांगू नका. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे तुमच्या सावलीलाही माहीत नसावं. दुनिया तयार बसली आहे तुम्हाला डिस्टर्ब करायला, तुम्हाला खाली पाडायला. पण ही दुनिया ना, ही कधीच वेड्यांच्या वाट्याला जात नाही. म्हणून वेडं बनून राहा. प्रत्येक ठिकाणी नेता बनण्याची गरज नाही. इज्जतीची काळजी करू नका. ती थोडीशी इज्जत आणि अटेन्शन मिळवण्याच्या नादात तुम्ही तुमचा खूप मौल्यवान वेळ वाया घालवाल. जेव्हा यशस्वी व्हाल ना, तेव्हा याच्या कित्येक पट इज्जत आपोआप मिळेल. तुम्हाला समजूतदार नाही बनायचंय, कारण समजूतदार माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. समजूतदार माणसांमध्ये जिद्दीची कमी असते. ज्या समजूतदार माणसाची जगात मागणी आहे, ज्याला लोक खूप चांगला माणूस म्हणतात, तो इतिहास नाही घडवू शकत. इतिहास तेच घडवतात जे वेडे असतात, ज्यांच्यात यशस्वी होण्याची जिद्द आणि जुनून असतो. जर मनात आग असेल आणि धाडस बुलंद असेल तर वर्तमानपत्र विकणारा माणूससुद्धा कलाम बनू शकतो. त्यांना बाकी कशाशीही घेणं देणं नसतं. त्यांना कपड्यांची फॅशन करायची नसते, फालतू खरेदी करायची नसते आणि सोशल मीडियावर फेमसही व्हायचं नसतं. कोण त्यांच्याबद्दल काय विचार करतंय याने त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त वाचायचं असतं, मेहनत करायची असते आणि यशस्वी व्हायचं असतं. बाकी सगळं ते नंतर बघून घेतील. जो दुसऱ्यांना जिंकतो तो ताकदवान असतो, पण जो स्वतःला जिंकतो तो सर्वशक्तिमान असतो. जर तुम्ही योग्य आहात, आपल्या कामाशी काम ठेवत आहात आणि कोणाला फालतू वेळ देत नसाल तर लोक तुम्हाला 100% चुकीचं ठरवणार. म्हणू द्या त्यांना. तुम्ही तुमच्या जागी ठाम राहा. वेळ आल्यावर काळ स्वतः आपली साक्ष देईल. कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. वेढं बनून राहण्यातच भलाई आहे. तुमची थट्टा उडवणाऱ्यांचे चेहरे एक दिवस नक्कीच उतरतील. फक्त स्वतःवर संयम ठेवा आणि मेहनत करत राहा. लक्षात ठेवा मित्रा, संघर्षात माणूस एकटाच असतो. लोकांची साथ तर यशस्वी झाल्यावरच मिळते. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न तर करा. ती जिद्द मनात जागती ठेवा. असं का वाटतं की तुमच्याकडून होणार नाही? तुमच्याकडूनच होईल, आणि असं काही होईल की ते फक्त तुम्हीच करू शकाल. सचिन तेंडुलकर, ज्यांना क्रिकेटचा देव मानलं जातं, त्यांना अभ्यासात रस नव्हता. लोक म्हणायचे की हा अभ्यासात कच्चा आहे, पण त्यांनी कधीच त्याला आपली कमजोरी मानलं नाही. आपल्या जिद्दीने त्यांनी ते करून दाखवलं की आज अभ्यासातला प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच वाचतो. याला म्हणतात इतिहास. इतिहास घडवण्यासाठी तुमच्या स्वप्नांप्रती असलेलं वेळच तुम्हाला ऑर्डिनरीमधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतं.
थोड्याशा अटेन्शनसाठी किंवा कोणाला वाईट वाटू नये म्हणून आपली स्वप्न उघड करू नका. तुमचं ध्येय जर अभ्यासाने पूर्ण होणार असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अभ्यास करून कोणावर उपकार करत आहात, तर माझ्या भावा, खरी मेहनत ती असते जी 50 डिग्री तापमानात शेतात पीक कापताना लागते किंवा कडाक्याच्या थंडीत शेताला पाणी देताना लागते. त्याला म्हणतात खऱ्या आयुष्यातला संघर्ष, खरी मेहनत. जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपलं मन खंबीर ठेवा, मनावर ताबा ठेवा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. जो बोलतोय तो बोलून निघून जाईल आणि स्वतः विसरूनही जाईल की तो काय बोलला होता. पण त्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम व्हायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. लोकांसमोर असे वागा की तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही काहीच करत नाही आहात. कारण तुम्ही जेवढे सिरियस दिसाल ना, तेवढीच त्यांना टेन्शन येईल आणि ते तुम्हाला डिस्टर्ब करण्याचे नवनवीन प्लॅन्स आखतील. पण जर तुम्ही आधीच काही सांगितलं नाही तर त्यांना तुम्हाला त्रास देण्याचा विचारही मनाला शिवणार नाही. मोठी ध्येय ठेवा, पण एकटं चालायला शिका, एकटं वाचायला शिका, एकटं मेहनत करायला शिका. 6 महिन्यांसाठी अंडरग्राऊंड व्हा, गायब व्हा, कारण या वेडापायीच तुम्ही जग जिंकू शकता. दशरथ मांझी यांचं नाव ऐकलं असेल ना तुम्ही. त्यांच्या डोंगर फोडण्याचं वेड होतं. त्यांच्या या वेडासमोर डोंगराला सुद्धा झुकावं लागलं. अरे, तुम्हाला तर डोंगर फोडायचा नाहीये, शेतात नांगर चालवायचा नाहीये. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, स्वतःचं काम करायचं आहे. तुमची स्वप्न आणि तुमच्या कामाच्या मध्ये जे काही अडथळे येत आहेत त्यांना बाजूला करा. लोकांकडे लक्ष देणं बंद करा आणि सोशल मीडियाच्या प्रभावापासून दूर राहा. कारण तुमचं आयुष्य तुमच्या मेहनतीनेच घडणार आहे. खूप बघितलं शरीफ बनून, लोकांच्या होला हो म्हणून, लोकांसाठी नेहमी हजर राहून खूप वेळ खराब केलाय आपण. आता वेड बनण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला कोणाच्या बोलण्याने फरक पडता कामा नये, कारण तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या वेडाला ओळखलं आहे. जर यशस्वी व्हायचं असेल तर दुनियादारी सोडावीच लागेल. जगाच्या या मायाजालातून जेवढा लवकर बाहेर पडाल तेवढं चांगलं आहे. कोणालाही सांगू नका तुम्ही काय करत आहात, किती सिरियस आहात. कोणालाही सांगू नका. ज्या दिवशी लोक वर्तमानपत्र हातात घेतील आणि तुमचं नाव बघतील, तेव्हा एका क्षणासाठी त्यांचा स्वतःवर विश्वासच बसणार नाही. मग ते तुमच्या वडिलांचं नाव चेक करतील आणि धावत तुमच्या घरी येतील. तुमच्या मुलाने असं काम केलंय का? तो हेच करत होता का इतके दिवस? आम्ही तर त्याला कधी वाचताना बघितलंच नाही. तो तर नेहमी वेड्यासारखा दिसायचा. ना केस कापलेले, ना कोणाशी बोलणं. आम्ही तर त्याला फक्त वेड्यासारखं इकडे तिकडे फिरतानाच बघितलंय. आता बघा, त्यालाही माहीत आहे की नुसतं फिरून वर्तमानपत्रात नाव येत नाही. पण बिचारा तो करणार काय? त्याने तुम्हाला डिस्टर्ब करण्याची संधी गमावली होती, कारण तुम्ही जगासमोर वेडे बनून राहत होतात. जर तुम्ही सर्वांसमोर समजूतदार बनून राहिला असताना तर हे जग खूप डेंजरस आहे. त्यांनी तुम्हाला कधीच ते करू दिलं नसतं जे तुम्हाला करायचं होतं. म्हणून अंडरग्राऊंड होऊन मेहनत करा. युद्ध करताना जर सगळ्यांच्या नजरेत राहिलात तर मारले जाल. हत्तीवर बसून लढणारा सर्वात आधी मारला जातो, कारण सगळ्यांची नजर त्याच्यावर असते. जर तुमच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना सरप्राईज द्यायचं असेल तर तुम्हाला वेडं बनून मेहनत करावीच लागेल. ज्या दिवशी वर्तमानपत्रात नाव येईल ना, त्या दिवशी शेजाऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे असतील आणि त्यांचे ते चेहरे बघून तुमच्या गेल्या 6 महिन्यांचाच काय तर गेल्या कित्येक वर्षांचा थकवा एका क्षणात उतरून जाईल. यशाची उंची गाठण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते. त्यासाठी एक जुनून, एक वेडेपणा लागतो, जो तुम्हाला सामान्यातून असामान्य बनवतो. हीच दिवाणगी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाते. कोणा एकाने खूप छान लिहिलंय की जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर सर्वात आधी आपल्या मेंदूला वेडं बनवा. असं वेडं जे आपल्या मेहनतीच्या आणि संकल्पाच्या जोरावर प्रत्येक अडथळा पार करू शकेल. स्वप्न बघणं सोपं आहे, पण ती पूर्ण करणं हा एक कठीण प्रवास आहे. म्हणूनच तुमच्या स्वप्नांप्रती इतकी ओढ हसली पाहिजे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ती साध्य करण्याचा निश्चय कराल. जेव्हा थकवा आणि निराशा समोर येईल तेव्हा आपल्या स्वप्नांचे चित्र मनात ताजे ठेवा. फील करा की इतकी मेहनत केल्यानंतर तुम्ही काय बनणार आहात. तुमची दृष्टी, विजन स्पष्ट ठेवा. जेव्हा बाकीचे लोक तुमच्यावर संशय घेत असतील तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. वेडं बनण्याचा अर्थ हाच आहे की तुमचा आत्मविश्वास तुटला नाही पाहिजे आणि लोकांच्या मतांची पर्वा न करता तुम्ही आपल्या स्वप्नांच्या मागे लागले पाहिजे. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्हाला न थांबता, न थकता, कोणतीही तक्रार न करता आपल्या ध्येयाकडे चालत राहायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पण दाखवाल तेव्हा तुमची मेहनत तुम्हाला आपोआप यशाकडे घेऊन जाईल. भीती, फिअर
ही आपल्याला थांबवण्यासाठी नसते, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. अनेक लोक स्वप्न पाहतात, पण थोड्याशा अडचणी आल्या की मागे हटतात. पण जो माणूस अडचणींना सामोरे जातो, अपयशातून शिकतो आणि पुन्हा उभा राहतो, तोच खरा विजेता बनतो. लक्षात ठेवा, यश हे अचानक मिळत नाही. त्यासाठी रोज स्वतःला सुधारावं लागतं, मेहनत करावी लागते आणि आपल्या ध्येयावर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. तुमच्यातही ती ताकद आहे, फक्त तिला जागं करण्याची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि एक दिवस असा येईल की तुमची कहाणीच इतरांसाठी प्रेरणा बनेल. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा. तोपर्यंत धन्यवाद.